नमस्कार, मराठी रेसिपीमध्ये आज आपण मैद्याचा एक बेसिक स्पॉन्ज केक बनवतोय। अगदी सोपी रेसिपी आहे। पहिल्यांदा कधीच केक बनवला नसेल तरी या पद्धतीने तुम्ही केक बनवला तर तो परफेक्टच बनेल। खूप छान पद्धतीने याला जाळी आली आणि एकदम सॉफ्ट असा हा केक बनून तयार होतो। तर हा केक बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे मी एक केकचं भांडं घेतलंय। असं केकचं भांडं नसेल तर तुम्ही खोलगट असा कुकरचा डबा किंवा एखादं ॲल्युमिनियमचं पातेलं असतं ते घेतलं तरीही चालेल। यामध्ये एक बटर पेपर किंवा प्लेन व्हाईट पेपर आहे तो घ्यायचा आहे। गोलाकार कट करून घेतलाय मी। याला सुद्धा वरून असं तेल लावून घ्यायचंय। सर्व बाजूंनी असं व्यवस्थित तेल लावून घेतलंय। आता या ठिकाणी आपल्याला केक साठीचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी सगळ्यात आधी आपण मैदा घेऊया। इथे मी मैदा 1 कप घेतलाय। सर्व जिन्नस आपल्याला मोजूनच घ्यायचे आहेत। मैदा इथे मी चाळणीमध्ये काढून घेते। यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा बेकिंग पावडर घालायचे। यानंतर यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे। सोडाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं आहे। जर बेकिंग सोडा जास्त झाला तर केकमध्ये याची चव कडवट लागते। त्यामुळे इथे बेकिंग सोडा अगदी कमी म्हणजे पाव चमचा होईल इतकाच घातलाय। आता हा मैदा आपण व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे। यामुळे जी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आहे तो यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल। आता इथे मी दुसऱ्या भांड्यामध्ये 3 अंडी घेतली आहेत। फोडून घ्यायचे आहेत। आता ही अंडी आपल्याला फेटून घ्यायची आहेत। अशा पद्धतीच्या विस्कच्या मदतीने तुम्ही अंडी फेटून घेऊ शकता, पण याला थोडासा जरा जास्त वेळ लागतो म्हणून मी इलेक्ट्रिक बीटरच्या मदतीने ही अंडी फेटून घेते। विस्कच्या मदतीने तुम्ही अंडी फेटत असाल तर 7 ते 8 मिनिट फेटून घ्या। या ठिकाणी मी ही अंडी 3 ते 4 मिनिट होईल एवढा वेळ फेटली आहेत। तर याला छान असा फेस यायला सुरुवात झाली आहे। आता यामध्ये मी पिठी साखर घालते। साखर इथे मी अर्धा कप घेतली। नॉर्मल साखर मिक्सरला बारीक करून घ्यायचे ती यामध्ये घातली। ही सुद्धा आता मी 2 ते 3 मिनिट छान फेटून घ्यायचे। साखर व्यवस्थित विरघळली पाहिजे। साखर आणि अंडी इथे एक जीव झालेत, व्यवस्थित मिक्स झालेत। आता यामध्ये आपण मैदा घालायचा आहे। मैदा घालते वेळी एकाच वेळी सर्व मैदा नाही वापरायचा। इथे मी थोडा थोडा करत मैदा घालते। हे सुद्धा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। 1 मिनिटभर हे मी फेटून घेते। यानंतर शिल्लक राहिलेला मैदा सुद्धा यामध्ये घालायचा आहे। हा सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यानंतर यामध्ये पाव कप तेल घातले। हे सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचंय। बॅटर थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून मी यामध्ये पाव कप दूध घातले। आता हे बॅटर आपल्याला छानसं 5 ते 7 मिनिट फेटून घ्यायचंय। व्यवस्थित इथे मी बॅटर फेटून घेतले। हे बॅटर तयार करण्यासाठी मला 15 मिनिट वेळ लागलेला आहे। आता या केकच्या भांड्यामध्ये आपण हे मिश्रण घालून घेऊया। यावरती काही मी टूटी फ्रुटी घालते। 1-2 वेळा हे भांडं टॅप करून घ्यायचं। यानंतर आज हा केक आपण एका पातेल्यामध्ये बेक करणार आहे।
एक ॲल्युमिनियमचं पातेलं खोलगट आकाराचं असं भांडं घ्यायचं. ते मी 5 मिनिट गरम करून घेतलेलं. यामध्ये एक जाळी घातली. यावरती हळूवारपणे आपल्याला हे केकचं भांडं घालायचंय. घालते वेळी सावकाश घाला, हाताला चटका बसू शकतो, कारण बाजूचं जे पातेलं आहे ते खूपच गरम झालेलं असतं. यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 25 ते 30 मिनिट आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे. जवळपास अर्धा तास झालाय. बघूयात आपला केक कसा बनलाय. एकदम छान फुगलाय केक. जाळी सुद्धा आत्ताच दिसते. एकदा आपण चाकूने याला चेक करून पाहूयात. चाकू स्वच्छ आलाय, म्हणजे केक आपला व्यवस्थित शिजलेला आहे. तर आता परत एकदा मी यावरती झाकण ठेवते. गॅस बंद केलाय आणि केक आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचा आहे. थंड झाल्यानंतरच आपण भांड्यातून वेगळा करणार आहे. इकडे केक थंड झालाय. आता अगदी सहजपणे असं भांड्यातून निघतोय. पाठीमागचा कागद मी काढून घेतलाय. खूपच सॉफ्ट असा केक इथे बनून तयार झालाय. मी कट करून दाखवते. बघू शकताय तुम्ही केकला जाळी किती छान आली आहे आणि एकदम सॉफ्ट सुद्धा बनलाय. तर रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.